नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो खडक आहे मित्रांनो, हा गेन्यू नावाचा खडक आहे आणि हा आपल्या पृथ्वीच्या दिशेने हळूहळू वळत आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ही जी बातमी आहे ही 100% खरी बातमी आहे, कारण ही माहिती आपले अधिकृत वेबसाईट साम TV ठीक आहे याच्यावरून उचलण्यात आलेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, हा जो गेन्यू नावाचा खडक आहे पृथ्वीच्या दिशेने वेगाने वळत आहे आणि याची लांबी रुंदी खूप मोठी आहे मित्रांनो. जगातली सर्वात उंच बिल्डिंग 112 मजलीची उंच बिल्डिंग, गगनचुंबी बिल्डिंग, एवढा उंच खडक या ठिकाणी येत आहे. आणि शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, हा जर खडक समुद्रावरती पडला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सुनाम्या उचलतील की त्या सुनाम्या शहरामध्ये घुसतील मित्रांनो, आणि अनेक बेटं तवा करतील, अनेक देश तवा करतील. आणि तो जर एखाद्या देशामध्ये आढळला तर कोट्यावधी लोकांचा जीव जाण्याची सुद्धा शक्यता आहे, मृत्यू होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आणखी तुम्हाला याच्याबद्दल मी सांगणार आहे का भयान वास्तव आहे. त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो. कारण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांना सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते. तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती या ठिकाणी मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो बघा, असा विषय आहे, हा जो गेन्यू नावाचा खडक आहे हा पृथ्वीच्या दिशेने वळालेला आहे. आता आपल्याजवळ पण काही रस्ते आहेत, जसे की लेझर लाईटचा वापर करून खडा वितळून टाकणं, परंतु त्याचा वेग एवढा आहे की हवेमध्येच तो घर्षण होऊन त्या ठिकाणी पेट घेतलेला आहे आणि पेट घेऊन तो पृथ्वीच्या दिशेने वळत आहे मित्रांनो. तर आता 6 दिवस झाले खूप भीतीचं वातावरण आहे. ज्यांना माहीत आहे त्यांच्या भीतीचं वातावरण आहे, परंतु काही अशी लोक आहेत त्यांना माहिती नाही आहे. तर असं राहत नको मित्रांनो, लक्ष देत जा अशा चालू घडामोडीकडे. तर हे बघा, अशा प्रकारची माहिती होती. जास्त घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की अशी माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. परंतु माझे सबस्क्रायबर असल्याच्या उद्देशाने मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. ठीक आहे. खूप म्हणजे हा एवढा वेगात येत आहे मित्रांनो, हा जर कोणा देशावरती पडला तर करोडो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वरून. आणि समुद्रात पडला ते बेटाचे बैठ. आणि मित्रांनो बघा, 32 अणुबॉम्ब फुटल्यावर जेवढा तबाही होऊ शकते तेवढी हा एकच खडक आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ही जी बातमी तुम्हाला सांगत आहे, ही जी संपूर्ण माहिती साम TV वरून घेण्यात येत आहे मित्रांनो, साम TV वरून घेण्यात आलेली आहे. हे कुठल्याही प्रकारे मनानं बनवलेली बातमी नाही आहे. ठीक आहे. चला तर मित्रांनो, जास्त घाबरू नका, कारण की माझा घाबरवण्याचा हेतू नाही आहे, सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हेतू या व्हिडिओचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला भेट द्या, जेणेकरून इतर शासकीय योजनांची माहिती तुम्हाला भेटली पाहिजे. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह, एका नवीन अनुदानासह, एका नवीन नियमासह. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा खडक कशा प्रकारे आहे. ठीक आहे. तर आता सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.